रे अगं एवढं मंद चालून जमणार नाही. जरा झटपट आवडलं. लग्न राहिलं तरी किती दिवसावर पैसे कमी पडले, मला टेन्शन आलं. अगं पण बरं मग टेन्शन आलं तर गपची बसायचंय का? गपची बसून नाही चालणार. ते कसं आता करू घालू घातलंय तर ते होणारच आहे. तो नाही विषय काही, पण मग टेन्शन येतं ना असं थोडी. हो आज एवढा जीव तळ हाताच्या फोडावानी मग लोकांच्या ताब्यात द्यायचा. आत्मा कुठं ठेवायचा सांगा बरं. बरोबर आहे. किती वाईट वाटत मनाला. म्हणूनच मी काय म्हणतो त्याला लगेच पर्याय काढायचा आणि कामाला लागायचं. कशी बी एवढ्या तेवढ्या कामाला मदत करायची. त्याच्यात बी एवढा खर्च पाणी सगळं करून सोन्यासारखी पोर लोकांच्या दारात लोटायची. माणसं कशी काय काय माहिती आपल्याला. आता बघ आपण तिला जन्म दिला, समोर जात पाहिली, पण त्यांचं मत काय आपल्याला कळलेलं नाही. आणि शेवटी मुलगी ही म्हणजे दुसऱ्याच्याच घरी आयुष्य तर आहेच. आता प्रत्येक पोरीला ते काही चुकणार आहे का? लिखित आहे ते. मग सीमा काय ग काय करू राहिली का बाई? तुमच्याकडे येत होती. आवरलं का तो सगळं? पार्लर वालीची विचारपूस केली का? केली ती म्हणे संध्याकाळी येऊन. हा ना. 5,000 रुपये घेऊन म्हणे. हा ना. जाऊ दे, देऊ दे. किती? 5,000. 5,000 म्हणली. देऊ, जाऊ दे 5 तर 5. हा मग काय पण पूर्ण मेकअप बिकअप सगळं. लग्न काय तीनदा होत नाही का? नाही मग झोप नाही येत. झोप रात्र विचार करून. अगं माणसं कसे काय तसे गंज गोड वाटत त्या बाई बोलून, पण काय त्याचं वारा ना आडा अजून त्याला पुढचं नाही सांगते. मग त्या मंगल कार्यालयवाल्याचा फोन आला होता. काय म्हणून? त्याला दिले पैसे 1.5 लाख रुपये. तो विचारित होता जेवायला मेनू काय 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 नाही. सांगितलं मग नाही का असं तसं झालं बोलणं. तो म्हणे अजून 20 का 22,000 रुपये वाढतील. म्हणलं देऊन टाकेल, काय लोड नको घेऊ म्हणलं, पण एवढा मेनू ठेव बाबा म्हणलं. मग डाळ भात पुरी भाजी याची काय ती राजा राणी ती बुंदी का काय ती नुकती ती बारीक ती आहे. परत गुलाबजाम टुले. एवढं आठवण का? बरे मरू द्या. काही 17 पोरी नाही आपल्याला. बरं मी ते कापड दुकानातून येऊ का जाऊ? हा ते तुमचं त्या दिवशी आपण बस्ता बांधला नेमकं तुम्हाला तो एक ड्रेस गेलो त्याचं कापड राहिले वाटतं. राम 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 राम. आठवणच करीत होतो भाऊ. तर मी काय होतो आता कुठपर्यंत आलंय लग्न? झालं आवरत आला. बसायचं नाही आता. पायाला भिंगरी बांधायची तेव्हा लग्न एंड होते. बसून लग्न होणार आहे का? नाही आम्ही त्याच तयारीत आहे. थोडी अडचण आली डोक्यात. हे काम करा, द्या पैसे, मी काय आणतं ते घेऊन येतो. बरं कपडे आणले का? खरं काय आणायचं नाही, पैसे आचार्याचं काय केलंय? सगळं झालंय, फक्त अडचण पैशाची. नाही पैसे काही नाही, एखादं वावर वापा काय नाही, चालू बघा. मी काय म्हणतो आणायचं का बाकी राहिले? मी आणतो, पैसे द्या. आणायचं काहीच काय बाकी करा नाही. म्हणत्या? मला आले अडचण एखादा वावर वापा चालू परत तू लोकांचं दोंडक नाही भाच. कोणाच्या पडचंय नेमका? काय केलं येत नाही ना मी. म्हणजे मी पोरीचं लग्न काय वावराला मूळ आणलंय का? नाही कसं राहतं वारंवार होते का लग्न? मी काय म्हणतो, तुम्ही आहे ना आखलीचा कांदा बेआकली. या बाय काय होतं, लग्न एकदाच होते, तुमचं नाव लिखणार आहे. एक काम करा, प्रत्येक माणसाला फेटा बांधायचा आहे. काय ते? डायरेक्ट फेटा बांधायचा. अरे बायांना पोरं सोनं सगळ्याला पेटे. 5,000 लग्न वारंवार होते का? नाही. बरं ते किती बसते? 30-35 मध्ये सगळे फेटे होऊन जाते. बरोबर. किती? 30-35 किरकोळ आहे. आम्हाला 75,000 रुपये सांगितले. हा ना, एक काम करा, 75 राहू द्या, तुम्ही 50,000 द्या, मी सगळे फेटे बांधून देतो एकटाच. दे मग घेऊन येतो लगेच. काय? पैसे द्या. अजून टाइम आहे बर का? माझ्या काही ना कॅश नाही, फोन पे. बरं मी काय होतो, किती लोकांची ऑर्डर दिली जेवणाला? 5,000. 5,000. हा तुमचं 5,000 माय राहते 200. काय सहकार्य करणारे माणसं? हा राहत माय ते फुकट पंक्ती जोडणारे. हा काय केलं ना, 300-400 माणूस आपलं राहत. अरे बाकर जोड्या साऱ्या गावामध्ये तोयवाली टिमकी लागली.
का तू कोणाचं लग्न असलं तर घर परत माणसं तू पुढे लोटीत आणतो. नाही पण ज्याला आमंत्रण आहे तो बी आणि ज्याला नाही आमंत्रण तो बी. तू काय नाच करायला निघाला का काय? तू गावाला मुळा आला का? हळदीच्या आदल्या दिवशी ना आपला दिवेचा कार्यक्रम ठेवू आपण. हा दिवेचा कार्यक्रम हळदीच्या आदल्या दिवशी अरे एखादा बोकड्या कापू, कंदुरी करू कंदुरी. आणि हळदीच्या दिवशी ना काय करायचंय? बोकडे मारायचे. हळदीच्या दिवशी ना जेव्हा कुठं घरीच आहे का तिकडे हल्लाच आहे. बरं तू बोकडे जर हळदीच्या दिवशी नाही मारला नाही तर हळदीच्या आदल्या मग दिवशी, पोरं होणार नाही का? हळदीच्या आदल्या दिवशी, हळदीच्या दिवशी कसं काय हा. पाहुणे नाही तर तुम्ही गेले तरी काही नाही, मी बरोबर त्याची विधी वाट लावून टाकीन एकटा. बोकड्याची. हा म्हणजे पाहून रावलं तुमच्या पाहून रावलं जोगाली ना असं. पाय कसा बोकड तोंडे. एखादा बॉक्स घेऊन ना, हा एखादा बॉक्स. बॉक्स हा कांद्याचं. नाही 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 दारूचं म्हणजे कसं मटण खायला लोक हावसाला पावळ खातील. भाऊ माय ना पोरीचं लग्न आहे, पोराचं नाही. बरं जेवण झालं फुकट खाणाऱ्यांना काय लाज राहता काय? करून बघायचं तशी बसते. काय म्हणतो चला जेवण घेऊ दोन दोन का चल दादा. तुम्ही एक काम करा. हॉटेलमध्ये चालायचं ना, हा हॉटेलमध्ये जेव घालते मला. जसे आले ना तसं चालू पडायचं. हा मग आता चालेल ते. नाही पण कसं मा हातानच लग्न लग्न सगळं पार पडत आहे. इकडे सारखा इकडे सारखा. पाचशे द्या पाहिजे चला. का आला? ते चहा साखर घेऊन येतो पाहुण्याला. कोणला लागती? कप लागते, कप आपल्याला पाहुणे लावले. पण लगन घर आहे, इकडे चहा साखर आणि द्या आम्ही. बाजार सगळा झालेला आहे, हा जेवण सगळ्यांचे झालेले आहेत. हा आता फक्त भांडे घासायचे. तुम्हाला जर घासायची हाऊसच आली असेल तर घसून जा. तेवढी भांडी घासून नाही हा? मी एकदा जिला लगीन घरी गेलो ना, नवरी परत मिळाली पर्यंत मी काय करू सोडित नाही. आपला स्वभाव तसा आहे. मी सगळं ईद वाटेल लावून टाकतो लग्नाची. एकदा आलो ना लग्नाच्या 8-10 दिवस झाले आलो ना, नवरीचं पहिलं मूळ सूर आहे ना, हा. मी काही जाणार नाही आता. हा आपलं म्हणजे कामच तसं लग्न एंडच करणार नाही. हा कारण फुकट खायला भेटते. नाही फुकट काय काम नाही धंदा नाही काही नाही. देते मला पैसे देतात. बरं, मी काय म्हणते, मागच्या लग्न मला 5,000 रुपये लग्नावाले हावत्याना. तुम्ही नाही माया गोतातले, तुम्ही नाही यांच्या गोतातले, तुम्ही नाही आमचे भाऊबंद. ना सोयरी दायरी बी. हा तुमचा नेमका काय भाव येता की हा हे सहकार्य का करतो. पोरीच्या परत मुळापर्यंत थांबूस्त तसं तुम्ही जातीच नाही. कोणत्या ही गावाला दिली? ही ना कोणत्या मी गावाला यांच्या पोटची काढेल, तुमच्या पोटची नाही काढेल. पोर कोणत्या गावाला दिली? कोणत्या गावाला दिली? हे दिली सायखिंडीला. सायखेडीला का? काय नाव त्यांचं? गोड बोले. गोड बोले का? हा मग जा तिच्या घरी जाता नाही त्यांच्या घरी कार्य असतं. संसार मोडायला. नाही कार्य असतं मदत म्हणून. का आला जात्या तुम्ही? नाही मदत म्हणून. इडूनच तुमचा सपाटा करा. बरं मी काय होतो खरंच अडचण आली का पैशाची? हा खरंच एकदम अडचण आली का? काही सहकार्य करू का? मग त्याला काही सोपं आहे. हो 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 ते आमचंच आहे ना. साखरेचा कटा उपितो हा आणि पोहे घेऊन येतो. नाही 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 तू साखरेचा घेऊन? कट्टा ठेवा ठेवा. मग एवढी साखर काय करायची? अरे जा कंजुल्या खाली ठू. मग पोहे घेऊन येतो ना 5 किलो पाहुणे आवडायला. काय नाही ते खाली ठेवा आणि मग सांगतो. हं. आमच्याच पैसे सगळं आणणार आहे. आपल्याकडे सगळं आहे ना. इकडून आली बेदबाई 40 गावची. सवारी चौकून आला. चला जेवण करून घेऊ चला पहिले. नाही जेवण झाले नाही, फक्त भांडी घासायचे राहिले. जेवण करून घ्या म्हणजे त्या कामाची त्या लागला. आता काय बसायचे दिवस नाही खरे खोटे. झाले जेवण झाले हा भांडी घासायचे राहिले. दादा उभे आहेत, तुम्ही बसशेले. बरं 2-4 अंडे फोडा लागलं. काय झालं ते गोड खाऊन पार तोंड फिकाट पडलं. लगीन घरात हा रोज अंडे. पीठ कशी मला जेवणच भेटत हा, मी आहे ना मीठ आणतो थोडस. मला आहे ना मिरची आणा मिरची. बरं चापात पिठल्याशिवाय भाकर काय खायला भेटा ना लगीन ऐ अंड्यावाला. मटण आणूनच अरे माळ बिनलाजा माळ करीन ना. नाही मला तर करता मला तू पाहिजे. करतोच कार आपण तो काय संबंध आहे? नाही, कोण आहे कुठलं आहे काय आहे? उठलं चालत तो नाही, पण मांडो बाटायला लागतो तेव्हा पुरलं ना वर्षात पोर होतो. काय मांडव गरज बाटला नाही. आमच्यात नेरी वाचतो. पाहू आमचा. मांडो बाटायला लागतो. याला किती मांडव बाटून आला काय माहिती. तुम्ही मग तू ये मांडव बाटवायसाठी तुला स्पेशल बोलवी त्या काय लोक. बरं मी काय होतो तुम्हाला काय द्यायचं ते द्या. वरून तुम्हाला मी लग्न ठेसू का
केस होत आहे नाही तर काय उगाच नाही. नुकसान करते केस अगं एक राहू दे तशी काय नुकसान करते मी काय म्हणतो तेव्हा जर लग्नावाला आहे ना मला लग्न एंड केलं का मला 5,000 रुपये देते तुम्हाला काय तुमच्या मनाने द्या मी काय तोटा थांबूच नको इड आम्ही मोकळेच नाही कोणाला वाटप करायला तो काय संबंध म्हणे मी वाढू फिडू लागरण मी आडवं तिडवं काम करतो का आला हा? घरी काही काम नाही का बायको पोरं काहीच नाही नाही काय नाही त्यांना माहिती लग्न सर आहे मध्ये ना हं. मी 2-4 महिने काय घरी जात नाही गेला तर फक्त मी ना पित्रपाट्यात घरी जातो फक्त मात्र गाठ टाकाय पुरतात नाही तर मग मी फिरतच राहतो हा? कोणते दाव्याचे कार्यक्रम माणूस मिळाला हं. काय त्याचा दावा म्हणजे दुसऱ्या दिवसपासून मी तिथे राहतो तर त्याचा 13 वस्तू ते काय करत सोडित नाही बाई. हा तिथे विधी वाटत लावून टाकतो बरं ते क्षमण फुकट होती दाढी फुकट होती म्हणजे सुत करायचे का लोकांची हा मग त्याला काय होते वरून आपल्याला चांगलं अगं लोकांची सुत फुकट दाढी डोकी होऊन जाती वरून टावेल टोपी बी याच्याने चालत आहे वा, काय खाणं का नाही बी वर सोडलं तर मग मी विकत घेतो बुंदीचा गजर बांधून घेतो आणि हाटेला उपटून टाकतो याचे पैसे बय 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 दहाव्याची. बय 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 दहाव्याची बुंदी त्या हॉटेलमध्ये हॉटेलवाला मला काय मी साप्ताचं नाव सांगू तुम्ही तो पैसे खरं बोललो कोणा पैसे बोलू नका का साप्ताचे मध्ये घेतात सप्त्याची म्हणून एक येतो आणि सप्त्याची किंवा लग्नाची हा? तीच बुंदी परत जागा गोंधळ जाते परत चोरी जेवायला चोर चोरी करतो पण देवाला धरून करतोय अरे का बात लक्षात मी काय तो आता मग लगीन घरी काय राहत नादात राहते ना एखादी वर बुंदीची उचलली का हॉटेलवाल्याला द्यायची मग नाही तर मौतवाल्याला दायवाल्याला द्यायची दायवाल्याची उचलायची जागा नावाल्याला द्यायची मी फिराफिरी करतो जेवायला मी राहतोच पण नाही आम्हाला घरी आई बाप बायको पोरं कोणीच नाही नाही, बायको आहे ना बायको आहे ना कुठे मग घरी राखोळी नाही घरी राहते तिथे मागे 3 पोरं रागवड ती नाही हिंडत. नेऊन देतो मी त्याला खाणं पिणं सगळं जागेवर आता माग आहे ना एवढा बोकला बरोबर होता मसाला नेऊन भात मसाला बरोबर बोकला बरोबर कोणा न्या लोकांच्या भरोश्यावर लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवतो आणि गोळी मारितो बरं चालतं अरे दान धर्म कर पण तो आता जीवावर कर ना चालतं लोकांचा काय दान धर्म करावा चला वाढून दे बघा तिकडे तो जाळ कर इकडे काय लगीन घरी अन्न चित्र नाही मांडेल होय. गजरे. आणि सांगतो कसं हे कोण मी म्या हम्म. म्हणजे पुढार पण केवढं पण पत्रिकात माझं नाव नाही टाकलं माय मला नावाजी गोडा आका बाबाजी पत्रिकात माझं नाव नाही मला आढळलं तू का तो पोटची काढेल काय मी का तो आणि मला लपडे का पहिल्या घरचा घरो बाय तू उठण चालू पड तुमचा घराणा उलटा आहे आता म्हणजे ए घराणा उलटा आहे घराणा सुविधा नाही याच्यात टाकू का एक टाळूत राटा मरल ते बरं या मी काय चला आपण इथे कपड्याचं कतुडी घेऊन येऊ. कुठून अरे पुढे तू 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 तुला मी कपडे घेऊन जातो नाही नाही मी पैसे दे माग मी मेकअपला बरोबर पैसे नाही देतो. आई टाकणार माग दे ऑनलाईन पैसे. टाकणार ऑनलाईन टाकणार पार्लर अगं हे काय का ते अडे गजरी तो काय मागवून वातातला एक काय आणि माझ्या घर गोठा मी द्याना काढून वळख नाही पाळख ए. टाका ना 2 लाता चलो भाऊ. काय त्यांना मोळ उठावलं इड चाललं तुला वर महिना आला. तिकडे जाळ कर ती वर चल चल वर महिना आला ना आला नाही, नाही, आम्हाला काहीच नाही लागत चल चल अरे वय पुढे पुढारी नको शेजारी नको आता पुन्हा नजर पडू नको हा कसले कसले लोक येतात ग घरी काय बाई चवारी त्याला चौकून आज डोकं पिकवलं घरी मला वर महिना आयला नेऊ राहिला त्यालाच कपडे नाही अगं हात दुखून आला त्याला हाणू हाणू त्याचं काय निबार कातड वहिले बरं मी काय म्हणतो हा. आता आपल्या कामाला लागणं हम्म. लग्न जवळ आलंय आता हम्म. तू काय गोष्ट सांग काय तुला हा ना कोणला हा ना हो हो मग आता बसू नको उठून आला कामाला लागलं. चालले बाबा लगेच कामाला चल लगेच काम पडले सीमा चल बाय आपण केवढा मोठा लसूण सोलीत बसू चल. काय तो बघा पोहे वाटत का माग लागले आता बनवले का पोहे लग्नामध्ये लग्नामध्ये ना सगळा पाऊंड आला पोहे लगेच कुठं मग बाबा तू वाटे घेऊन इंडस सुटला हा तिकडं बाजार ठेवले त्या बाजारातून यानं आणला कोणच्या गावचा आहे कोणच्या शिवचा माहित नाही काय नाही काय लगीन घर पाहून घरात घुसला या काय पुरीला नेल नाही तर डाग बनवेले ते घेऊन जाईल अगं डागाचं म्हणजे का तू ते
लगीन घरे म्हणलं बनवेलच राहत्या. नाही राहत्या पण भाऊ एक काम कर चांगलं सोयला ठेवा हे दादा. कोणता हात नाही पोचून ते हा नाही नाही आम्ही बराबर माझ्यासारख्या सांगितलं मी घरचा माणूस हा आहे, तू मला घरचाच एवढं ठेवून दे होय होय भाऊ. विकत आणलं मी हा 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 इकत आणलं असं आणि आपल्यापासून आहे ना शेजारची 3 नंबरची गल्ली ना तिथे बी लग्न आहे ना. हा ना? हा आजच ते कधी ते उद्या आहे. आज आहे. आज हळद आहे. हा तिकडे चक्कर आज हळद मारवाय आहे? आपल्या याला टाइम आणि उद्या लग्न येते मग आलं ते लग्न हा होतं. हा 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 होय तुम्ही बी जा त्या वाट्या घ्या वाट्या वा. पूर्ण रस्ता पण नेईन सोडून तिकडं द्या. इकडून उचलेल आणि तिकडं नेईल आणि म्हणेल मी तुमचा भाऊ आहे आणि या बाई या पत्रवाळ्या आणल्या. चाल बाई.